शिवीगाळ केलेली आहे, मारण्याची भाषा केलेली आहे, याकडे आपण कसं पाहता? असं आहे की आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या राज्यातली कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे. विशेष करून ज्यांनी कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करायचं असतं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यानं, आपल्या पक्षातल्या माणसानं, आपल्या बरोबरच्या माणसानं, आपल्याला समर्थन देणाऱ्या व्यक्तीनं काहीही केलं तरी त्याला पाठीशी घालण्याचा सपाटा हा या राज्यकर्त्यांनी लावलेला आहे. त्यांची मजल ही इथपर्यंत गेलेली आहे की स्वतःच्याच सरकारी पक्षामधल्या एका मंत्र्याला रक्तबंबाळ केल्यानंतर सुद्धा त्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करायची नाही इथपर्यंत मजल गेलेली आहे. आणि म्हणून त्या सरकारला सहकार्य करणारे खासदार, हे खासदार किती निर्ढावलेले आहेत, किती बेमुरवतखोर झालेले आहेत आणि त्यांना सरकारचं किती पाठबळ असू शकेल. पत्रकारांना खुलेआमपणे मी मारेन, मी बोलतोय ते रेकॉर्ड करून ठेवा, तुम्हाला वाटलं तर मुंबईच्या कमिशनरला ते पाठवा, हे सांगण्यापर्यंत धाडस कधी जातं? तर आपण सत्ताधीश आहोत, आपण सत्ताधारी आहोत, आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशी सरकारबद्दलची ज्या वेळेला भावना होते त्याच वेळेला इथपर्यंत मजल झाली. वाय प्लस सुरक्षा त्यांना आहे, अशा पद्धतीनं वायप्लस स्वतः वाय प्लस सुरक्षेमध्ये सगळं विस्तारित मी बोललो. ते म्हणाले पोलिसांच्या समोर मी बोलतोय, ते म्हणाले रेकॉर्ड करा, कमिशनरला पाठवा. ही हिम्मत, ही मजल का जाते? तर कुठे ना कुठेतरी त्यांना ॲश्युरन्स मिळालेला असावा, सरकार आपलंच आहे, काही करा. आणि म्हणून त्यांनी कमिशनर पर्यंत सांगा जे सांगितलं. त्यांनी पत्रकारांना मारेन, तुम्हाला मारेन, पुन्हा जर आलात तुम्ही तर, हे बोलण्याचं धाडस करण्याच्या पाठीमागं मी सांगितलं तेच आहे. सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे कंट्रोल गेलाय, त्याचं हे उदाहरण जिवंत आहे. लोकप्रतिनिधींच्या तोंडात अशी भाषा खरं तर धन्यवाद.